मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावात विठ्ठल काका राहायचे. त्यांचं वय आता 60च्या पुढे गेलं होतं. अंगावर जुनी बंडी, पायात फाटलेली चप्पल आणि डोक्याला एक पांढरा पंचा. विठ्ठल काकांकडे फक्त 2.5 एकर कोरडी जमीन होती. उन्हातान्हात राबून, स्वतः उपाशी राहून त्यांनी आपला एकुलता एक मुलगा सुमित याला शहरात शिकवलं होतं. सुमित पुण्यात इंजिनियर झाला होता आणि त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली होती. नोकरी लागल्याचा पहिला पगार झाला तेव्हा सुमितने फोन करून बाबाला सांगितलं, बाबा, मला पहिला पगार मिळालाय. मी पुढच्या रविवारी गावी येतोय. विठ्ठल काकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी गावातल्या सगळ्यांना अभिमानाने सांगितलं, माझ्या पोराचा पहिला पगार झालाय. तो मला भेटायला येतो. विठ्ठल काकांकडे एकच पांढरा शर्ट होता. तो खूप जुना झाला होता आणि त्याला खांद्यापाशी ठिगळं लावलेली होती. त्याने तो शर्ट स्वच्छ धुतला, वाळत घातला आणि सुमितची वाट बघू लागली. रविवार उजाडला. सुमित गावी आला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत शहरातली त्याची एक श्रीमंत मैत्रिणीसुद्धा आली होती, जिच्याशी सुमितचं लग्न ठरलं होतं. गाडी दारात थांबली. विठ्ठल काका तोच ठिगळं लावलेला पांढरा शर्ट घालून आनंदाने दारात आले. सुमित गाडीतून उतरला. विठ्ठल काकांनी मोठ्या आशेने सुमितला जवळ घ्यायला हात पुढे केले, पण सुमितने बापाकडे पाहिलं, त्याच्या त्या जुन्या कपड्यांकडे पाहिलं आणि मागून उतरणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे पाहिलं. सुमितला आपल्याच बापाची लाज वाटली. तो बापाच्या जवळ न जाता मैत्रिणीला म्हणाला, चल नेहा, आत ये. हे आमचं जुनं घर आहे. विठ्ठल काकाचे पुढे गेलेले हात हवेतच राहिले. त्यांच्या काळजाला एक बारीकशी चळक लागली, पण त्यांनी मनातलं दुःख चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. आईने आतमध्ये चुलीवर छान मक्याच्या भाकरी आणि शेवंग्याची भाजी बनवली होती. सुमित आणि नेहा जेवायला बसले. नेहाला चुलीच्या धुराचा त्रास होऊ लागला म्हणून ती जेवलीच नाही. सुमितनेही 2 घास खाल्ले आणि तो उठला. रात्री नेहा बाहेर गाडीत जाऊन बसली. सुमित घरात सामान आवरायला लागला तेव्हा विठ्ठल काका हळूच त्याच्याजवळ गेले आणि पाठीवर हात ठेवून म्हणाले, सुमित बाळा, तुझा पहिला पगार झालाय ना, म्हणून तुझ्या आईने हे देवाजवळ 5 रुपये ठेवले. हे आशीर्वाद म्हणून तुझ्या खिशात ठेव. तेव्हा सुमितने रागाने बाबाचा हात झटकला आणि चिडून म्हणाला, बाबा, काय हे? तुमच्या या फाटलेल्या कपड्यांमुळे आणि अशा वागण्यामुळे मला नेहासमोर किती लाज वाटली माहिती आहे का? तुमचे हे 5 रुपये ठेवा तुमच्याकडे. पुण्यात माझ्या मित्राचे बाबा बघा किती स्टाईलमध्ये राहतात आणि तुम्ही गावात माझी इज्जत काढली. मला आता इथे अजिबात राहायचं नाहीये. सुमितने रागाच्या भरात पैशांचं पाकिट काढलं आणि 2000 रुपयांच्या नोटा बापाच्या अंगावर फेकल्या. हे घ्या पैसे आणि पुढच्या वेळी मी येईन तेव्हा जरा चांगले कपडे घालत जा. असे भिकाऱ्यासारखे राहू नका. विठ्ठल काका शांत उभे होते. सुमितने त्यांच्या अंगावर पैसे फेकले होते. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, पण त्यांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही. सुमित तसाच रागारागात बाहेर गेला, गाडीत बसला आणि गाडी पुण्याच्या दिशेने निघून गेली. विठ्ठल काकांनी जमिनीवर पडलेल्या त्या नोटांना हातही लावला नाही. त्या नोटा तिथेच मातीत पडलेल्या होत्या. शेजारच्या काशीनाथ काकांनी त्या नोटा उचलल्या आणि घरातल्या देवाच्या कोनाड्यात ठेवून दिल्या. या गोष्टीला 2 महिने झाले. सुमितने गावी एकही फोन केला नाही. तो आपल्या शहरातल्या आयुष्यात मग्न होता. इकडे विठ्ठल काकांची तब्येत खूप बिघडली. त्यांना सतत खोकला यायचा आणि छातीतही दुखायचं. शेजारचे काशीनाथ काका म्हणायचे की विठ्ठलराव, तुमची तब्येत बरी नाही आहे. शहरात मोठ्या डॉक्टरांकडे जावं लागेल. सुमितने दिलेले ते 2000 रुपये आहेत ना त्या कोनाड्यात, ते काढा ना आणि आपण दवाखान्यात जाऊ. तेव्हा विठ्ठल काकांनी डोळ्यात पाणी आणून नकार दिला. ते म्हणाले, नाही काशीनाथ, त्या पैशाला हात लावू नकोस. माझ्या पोराने माझ्या अंगावर ते पैसे फेकले होते. माझा तो अपमान होता. मी गरीब असलो म्हणून काय झालं? बापाचा एक स्वाभिमान असतो. मी मरेन, पण माझ्या पोराने अंगावर फेकलेल्या पैशातून स्वतःचं औषध कधीच करणार नाही. त्याला त्याचे पैसे परत देऊन टाक. विठ्ठल काकांनी त्या 2000 रुपयांना शिवणं सुद्धा पाप मानलं. पैशाअभावी त्यांच्यावर गावातच साधा उपचार सुरू राहिला. एका रात्री सुमित पुण्यात आपल्या फ्लॅटवर मित्रांसोबत पार्टी करत होता. गाणी वाजत होती, सगळे हसत होते. तेवढ्यात सुमितच्या फोनवर गावावरून काशीनाथ काकांचा फोन आला. सुमितने गर्दीतून बाजूला होऊन फोन उचलला. हो, बोला काशीनाथ काका, काय झालं? पलीकडून काशीनाथ काकांच्या रडण्याचा आवाज आला. सुमित, अरे कुठे आहेस तू? लवकर गावी ये रे. तुझे विठ्ठल बाबा आपल्याला सोडून गेले.
सुमितच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले. सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एका तासात गाडी काढून गावी निघाला. रात्रभर गाडी चालवताना त्याला बापाचा तो जुना चेहरा, तो पांढरा शर्ट वारंवार आठवत होता. पहाटे सुमित गावी पोचला. घराबाहेर गावातील लोकांची गर्दी जमली होती. सुमित धावत घरात गेला. समोर पांढऱ्या कपड्यात विठ्ठल काका शांत निजले होते. आई बाजूला बसून हंबरडा फोडून रडत होती. काशीनाथ काका सुमित जवळ आले. त्यांनी सुमितच्या हातात एक रुमाल दिला. त्या रुमालात ते 2000 रुपये होते, जे सुमितने बापाच्या अंगावर फेकले होते. काशीनाथ काका रडत म्हणाले, सुमित, तुझ्या बाबांना खूप मोठा आजार झाला होता रे. आम्ही त्यांना खूप सांगितलं की सुमितने दिलेले 2000 रुपये आहेत, ते वापरून शहरात मोठ्या दवाखान्यात जाऊ. पण विठ्ठल काकांनी त्या पैशाला हात लावला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत एकच म्हणत राहिले, माझ्या पोराने माझ्या गरिबीची लाज काढून माझ्या अंगावर हे पैसे फेकले होते. मी त्याचा बाप आहे, त्याचा नोकर नाही. मी उपाशी मरेन, पण माझ्या पोराने अंगावर फेकलेल्या पैशातून स्वतःचे प्राण वाचवणार नाही. आणि बघ सुमित, पैशाअभावी उपचार न झाल्यामुळे तुझे बाबा चालले गेले. सुमितने बापाच्या मृतदेहाकडे पाहिले. विठ्ठल काकांच्या अंगावर अजूनही तो जुना ठिगळ लावलेला पांढरा शर्ट होता. त्यांनी मृत्यूनंतरही मुलाच्या त्या पैशांना स्पर्श केला नव्हता. सुमितने बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो ढसाढसा रडू लागला. बाबा, मला माफ करा बाबा, मला पैशाचा माज आला होता. मी चुकलो बाबा, डोळे उघडा. पण आता खूप उशीर झाला होता. तो स्वाभिमानी शेतकरी बाप आपली सगळी माया मनात ठेवून त्या जुन्या फाटक्या शर्टात या जगातून निघून गेला होता. सुमितकडे आता पैसा होता, मोठी गाडी होती, पण हक्काने पाठीवर हात ठेवणारा बाप आता जगात नव्हता. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. पैसा आज आहे, उद्या नाही, पण आई वडील आणि त्याचा स्वाभिमान एकदा दुखावला गेला, ती माणसं परत कधीच येत नाहीत. तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी ज्या हाताने तुम्हाला चालायला शिकवलं, त्या हाताला कधी कमी समजू नका. आजची कथा ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर आपल्या आई वडिलांसाठी कमेंटमध्ये एक शब्द नक्की लिहा.